नमस्कार. चोरी झाली आहे. अहिल्यानगर मनपाच्या महापौर पदाची दिवसाढवळ्या चोरी झाली आहे. चोरी नव्हे, याला दरोडा म्हणता येईल. कारण अहिल्यानगरचं महापौर पद हे ओरिजिनल ओबीसी साठी होतं. परंतु जरी अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर ठेवलं असलं तरी अहिल्याबाई होळकर यांचं मूळ माहेर चोंडी जिल्हा अहिल्यानगर येथील असल्यामुळे तिच्या नावाला सन्मान देण्यात आला आहे. परंतु तिच्या समाजाला सन्मान नाही. कारण ही चोरी हा महाराष्ट्रात बहुसंख्य असलेला समाज, मराठा समाज, ज्याच्या आरक्षणासाठी जरांगेने मोठं आंदोलन केलं आणि त्यासाठी सर्व ह्या प्रस्थापित घराणेशाही पक्षातील लोकांनी मराठा समाजाच्या, जे की प्रत्येक जिल्ह्यात सरंजामशाही आहेत आणि साखर कारखाने आहेत, आमदार खासदार तेच आहेत, त्यांनी इनडायरेक्टली सपोर्ट केला आणि मराठा समाजामध्ये एक कुणबी नावाचं दाखला घेऊन हे आरक्षण लाटलेलं आहे. कुणबी आरक्षण याचा अर्थच असा होता की मागासवर्गीय किंवा अतिमागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय यांचा विकास करण्यासाठी, यांचा उन्नती करण्यासाठी, याचा राजकीय स्तर उंचवण्यासाठी आरक्षण ही संकल्पना घटनेत दिलेली होती. आता याच्यामुळे आता अहमदनगरचं सोडा, ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या कोणत्या निवडणुका झाल्यात, 29 मनपाच्या झाल्या, त्याच्या आधी नगरपालिकेच्या झाल्या, त्यामध्ये या प्रस्थापितांनी आधी डाव बिनविरोधचा टाकला. त्यांच्या घरातील पत्नी असो, मुलगा, नातेवाईक, भाऊ यांच्यासाठी बिनविरोधचा डाव टाकला. समाजावर दहशत निर्माण केली आणि त्यांना बिनविरोध निवडून दिल्याच्या कितीतरी वादळ निर्माण झालं होतं. आता त्यानंतरचा डाव आरक्षणाच्या नावाखाली टाकला, अहिल्यानगरचा टाकला. तसंच इतर सर्व महाराष्ट्रातील शहरामध्ये तोच प्रकार झालेला आहे. त्यामुळे हा जो आरक्षण मुळे जो उद्देश होता की इतर मागासवर्गीयांचा राजकीय स्तर उंचावायचा, हा पूर्णपणे फेल झालेला आहे आणि त्याची चोरी झालेली आहे. आता सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी आय वॉन्ट टू सबमिट बिफोर यू. कारण ही सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी समाजातील 90% जनतेला मान्य आहे. कारण सैनिक समाज पार्टीची जो समाज आहे तो सर्व धर्म समावेशक आहे, सर्वांना एकत्र घेऊन आहे आणि याच्यामध्ये असलेला समाज, सैनिक समाज पार्टीला जोडलेला समाज हा कोणत्याही आरक्षणाची भीक मागत नाही. कारण यामध्ये इंटेलिजंट आणि क्वालिफाईड लोक आहेत. त्यामुळे कॅपेबल उमेदवार, हा कॅपेबल उमेदवार आपल्या बलबुते सत्तेवर जाऊन बसणार आहे. कारण कोणत्याही सामान्य कुटुंबातील असो त्याला वर जाण्याची संधी मिळणार आहे. कारण निवडणूक पद्धतच ही बदलली जाणार आहे. कारण समाजाने मान्य केलं आहे योग्य उमेदवाराला, कॅपेबल उमेदवाराला अल्प खर्चात निवडून द्यायचं. मग अल्प खर्चात निवडून जाणारा माणूसच खरा कॅपेबल राहणार आहे आणि त्याच्यासाठी हे सैनिक समाज पार्टीची उठाठेव आहे. आणि सैनिक समाज पार्टीचं हे जे आरक्षण विरोधी आंदोलन आहे याला साथ मिळणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरुत्ती करण्यासाठी, सैनिक समाज पार्टीचं सरकार स्थापन करण्यासाठी आरक्षण हटाव या नाऱ्यामुळे बळ मिळणार आहे आणि संपूर्ण समाज या सैनिक समाज पार्टीबरोबर येऊन आपापल्या कॅपॅसिटीप्रमाणे पद हासिल करणार आहे. त्यामुळे जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.